लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। उमदी येथील वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याची अखेर बदली। सोलापुरातून बदली थेट सांगली जिल्ह्यात, रुबाब मात्र सचिन वाजेचाच। उमदी पोलीस ठाण्यात दलालांची रेलचेल, अवैध धंदेवाल्यांची सेटलमेंट पूर्व भागातील एका जिल्हा परिषद शिक्षकाने घडवल्याची देखील चर्चा। उमदी तालुका जत येथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांची अखेर बदली करण्यात आली। संदीप शिंदे हे वर्षभरापूर्वीच उमदी पोलीस ठाण्यात रुजू झाले होते। त्यांचा 1 वर्षाचा काळ हा वादग्रस्त ठरला होता। उमदीसह 20 ते 25 गावातील सरपंचांनी त्यांच्याबाबत माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे लेखी तक्रार देखील केली होती। गावातील कामानिमित्त गेलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींना अरेरावी भाषा वापरणं, शिवीगाळ करणं, पोलीस ठाण्यास तक्रार नोंदवण्यास गेलेल्यांकडून प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी करणं, अवैध धंदेवाल्यांकडून हप्ता गोळा करणं अशा अनेक तक्रारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यावर करण्यात आल्या होत्या। आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील याबाबत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती। या तक्रारींची दखल घेत अखेर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी संदीप शिंदे यांची बदली केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांची 3 वर्षापूर्वी सोलापूर येथे नेमणूक असतानाही त्यांचा तेथील कार्यकालही बराच वादग्रस्त ठरला होता। विरोधी पक्षनेते असताना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभा भवनात याविषयी चर्चा केली होती। तेव्हा फडणवीस यांनी संदीप शिंदे यांची सोलापूरचा सचिन वाजे असा उल्लेख केला होता। पण संदीप शिंदे यांनी सांगली गुन्हे अन्वेषण शाखेतून उमदी पोलीस ठाण्यात बदली झाल्यावरही तीच कार्यपद्धती अवलंबली होती। हप्ता वसुलीसाठी आपल्या खास मर्जीतील 2 पोलीस कर्मचाऱ्यांची निवड करून हप्ता वसुली जोमात सुरू होती। तक्रारी अंती चौकशी दरम्यान त्यातील एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई देखील झाली। मात्र निलंबन झालं असलं तरी त्या पोलीस कर्मचाऱ्याकडून माडगाळ आउटपोस्ट अंतर्गत येणाऱ्या गावातून अद्याप हप्ता वसुलीची जबाबदारी तशीच आहे। माडगाळ परिसरात तो पोलीस अद्याप येऊन हप्ता गोळा करताना दिसतोय। माडगाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेळी मेंढी बाजारासाठी येणाऱ्या वाहनांकडून 0 पोलिसांकरवी हप्ता वसुली अद्याप सुरूच असून कलेक्शन जबाबदारी याच निलंबित पोलिसाकडेच आहे। सुरुवातीस संदीप शिंदे यांनी कामावर रुजू होत असताना सर्व अवैध धंदे बंद करून वाहवा मिळवली। त्यानंतर मात्र दुप्पट हप्ता घेत सर्व अवैध धंदे जोमाने किंबहुना अधिक सक्षमपणे सुरू ठेवले होते। याबाबत तक्रार केली तरी अवैध धंदेवाल्यांवर कोणतीच कारवाई झाली नाही। अखेर याबाबत 20 ते 25 गावातील सरपंचांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार नोंदवली असता आज वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांची बदली करण्यात आली। उमदी पोलीस ठाण्यावर नियंत्रण जरी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांची असली तरी दलालांची मात्र चांगलीच कमाई होते। तक्रारी घेऊन आलेल्यांना गाठणं व साहेबांना मी बोलतो म्हणून सांगून दोन्ही बाजूने पैसा उकळण्याचं प्रमाण मोठं होतं। थेट पैसे मागणे अवघड असल्यानं काही कर्मचारीच अमुक माणसांना भेटा असा सल्ला तक्रारदारांना देत असतानाही आढळतात। उमदी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरू असताना साहेब व अवैध धंदेवाल्यांची सेटलमेंट पूर्व भागातील एका जिल्हा परिषद शिक्षकाने घडवल्याची देखील चर्चा आहे। साहेब माझे जवळचे मित्र आहेत असं भासवत या बहादराने साहेबांकडे नेऊन अनेक सेटलमेंट घडवून आणल्याचं बोललं जात आहे। वादग्रस्त पोलीस संदीप शिंदे हे काही वर्षापूर्वी सोलापूर येथे कार्यरत होते। तिथेही ते वादग्रस्त ठरले होते। त्यांच्याबद्दलची सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाली होती। स्टिंग ऑपरेशन दरम्यान त्यात स्पष्ट त्यांचा सोलापूरचा सचिन वाजे असा उल्लेख करण्यात आला होता। त्यावेळी त्या काळचे विरोधी पक्षनेते व सध्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्यांच्या कार्यप्रणालीवर टीका करताना त्यांचा उल्लेख सोलापूरचा सचिन वाजे असा केला होता। तीच कामाची पद्धत त्यांनी उमदी पोलीस ठाण्यात सुरू ठेवली होती। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।